नमस्कार, मी धनश्री मेहेंदळे. माझं यूट्यूब चॅनल आहे शक्ती. त्यात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण काल पहिला भाग घेतला, त्याच्यात आपण स्वामींबद्दल बघितलं की ते कसे प्रकट झाले, कुठे झाले याबद्दल काल आपण माहिती बघितली. आता आज त्यांचा पुढचा प्रवास कुठे आणि कसा झाला आहे हे बघणार आहोत. तर सुरुवात करूया. कलियुगातील महाविष्णूंचा महाअवतार म्हणजे स्वामी समर्थ महाराज. स्वामी समर्थ हे नाव स्वामींना अक्कलकोटला आल्यावर मिळालं. त्यांना त्याआधी बरीच वेगवेगळी नावं होती वेगवेगळ्या ठिकाणी, ते आपण पुढे बघणारच आहोत. स्वामी जेव्हा हरियाणामध्ये प्रकट झाले, छेली खेडेग्रामी, त्याबद्दल थोडीशी माहिती देते. छेली खेडेग्राम म्हणजे त्या गावाची वेस, जिथे गाव संपतं तिथून पुढचा जो भाग त्याला छेली खेडेग्राम असं म्हणतात. आणि ते पूर्णपणे जंगल होतं, अजूनही आहे, खूप मोठं अरण्य आहे ते. तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की त्या काळात ते किती घनदाट असेल. तिथे अनेक वन्य प्राणी होते, नरभक्षक होते असं सांगितलेलं आहे. तर तिथे स्वामींनी पहिले अवतार त्यांचा हे केला 8 वर्षाच्या मुलाच्या. ते आहे कुरुक्षेत्राजवळ. तेव्हा ते असं म्हणत असत की मीच राम आहे, मीच कृष्ण आहे, असं ते सगळ्यांना सांगत. त्यांचं हे ते जेव्हा प्रकट झाले ते साल होतं 1149. म्हणजे त्यांचं वय 740 इतकं होतं. इतका प्रदीर्घ काळ त्यांच्या हातून असामान्य असं कार्य घडलं. पण आपलं दुर्दैव की आपल्याला त्यातलं अगदी थोडंच माहिती आहे, पूर्ण माहिती आपल्याला उपलब्ध नाही. कारण तेव्हा कुठे काही लिखाण झालेलं नाहीये किंवा कुठे काही नोंदी नाहीयेत. ते जेव्हा अक्कलकोटला किंवा महाराष्ट्रात आले त्याच्यानंतर थोड्याफार नोंदी आहेत, त्याच्यानंतर थोडे त्यांचे संदर्भ येतात. अक्कलकोटला आल्यावर जास्त आपल्याला त्यांच्याबद्दल माहिती मिळते. पण अक्कलकोटला त्यांनी फक्त शेवटची 22 वर्ष कार्य, म्हणजे तिथे त्यांनी ते राहिले, तेवढंच आपल्याला त्यांचं कार्य माहिती. म्हणजे त्यांचं कार्य किती अफाट आहे आणि आपण किती दुर्दैवी आहोत की आपल्याला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाहीये. तरी पण अभ्यासकांनी त्यांच्यावर खूप संशोधन करून हे सगळे संदर्भ किंवा ही सगळी माहिती त्यांच्याबद्दलची गोळा केली किंवा त्यांच्यावर अभ्यास केला. असो, हिमालयापासून हजारो मैल कन्याकुमारी पर्यंत त्यांनी भ्रमंती केली आहे, ते सुद्धा पायी पायी. तेव्हा गाडी वगैरे असं काही नव्हतं. त्यांनी पायी पायी सगळीकडे म्हणजे फिरले आहेत. त्यांनी प्रचार केला, नुसते फिरले नाही तर प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या धर्माचा प्रचार केलेला आहे. ह्या गोष्टी खूप कमी लोकांना माहिती. बरं, हे स्वामी समर्थ हे नाव त्यांना महाराष्ट्रात आल्यावर मिळालेले. ते भारतभर फिरले, प्रत्येक ठिकाणी त्यांना वेगवेगळी नावं आहेत, मी मगाशी सांगितलं तसं. 1149 साली जेव्हा ते प्रकट झाले तो सगळा काळ धर्म ग्लानीचा होता. म्हणजे तेव्हा इस्लामिक आक्रमण होत होती आपल्या इथे, त्यांची सगळी इथे सत्ता होती. त्यामुळे तुम्ही विचार करू शकता की किती आपण दहशतीत राहत होतो तेव्हा. आणि आपले लोक अतिशय तेव्हा म्हणजे काय म्हणू आपण त्याला, कसलंच त्यांना धर्माबद्दल किंवा आपण स्वतःचं कसं रक्षण करावं हे सुद्धा लोकांना विचार करण्याची तेवढी शक्ती नव्हती. एवढे ते भयभीत होते. आता सारखीच परिस्थिती तेव्हाही होती. ते हे परत परत सांगायचं कारण हेच की धर्मरक्षणासाठी, लोकोद्धारासाठी किंवा आपल्या पृथ्वीचं म्हणा, आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी आपल्या अनेक संतांनी किती कार्य केलं आहे हे सगळं आपल्या पुढच्या पिढीला आपण सांगितलंच पाहिजे.
आपली संस्कृती, आपला धर्म त्याशिवाय टिकणार नाही. तरुण असो की लहान असो, त्यांना ही जाणीव करून द्यायलाच हवी, नाही तर पुन्हा आपण पारतंत्र्यात जगायची वेळ येईल. ही जनजागृती आपल्या घरापासून आपण सुरुवात करूया. तेव्हा स्वामींनी अवतरण घ्यायचं कारणच हे होतं. मंदिरं तोडली जात होती, रक्तपात होत होता, अमानवीय अत्याचार होत होता, लूटपाट होत होती, स्त्रियांवर अनन्वित अत्याचार होत होते. आत्ता तरी आपण खूप सेफ आहोत. जेव्हा स्वामी तिकडे हरियाणात प्रकट झाले, तिथून ते फिरत 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 हैदराबाद, म्हणजे आत्ताचं आंध्र प्रदेश मधलं हैदराबाद आहे, तिथे आले. तिथे त्यांचं बालपण, वेदाध्ययन ह्या सगळ्या गोष्टी तिथे झालेल्या आहेत. तिथून ते कर्दळीवनात आले. ह्याच्या पलीकडे खूप माहिती तिथली उपलब्ध नाही आपल्याकडे. तिथून जेव्हा ते कर्दळीवनात आले, तिथे त्यांनी अनेक वर्ष तपश्चर्या केली आणि तिथून त्यांनी भारत भ्रमंती केली. कलकत्ता, जगन्नाथपुरी, हिमालयात वास्तव्य केलं आणि भ्रमंती करत करत ते महाराष्ट्रात आले. ते पहिले आले ते मुंबईत. हे खूप महत्वाचं आहे, कारण त्यांनी मुंबईत 25 वर्ष घालवली. 25 वर्ष स्वामी मुंबईत होते. पण आपलं परत दुर्दैव हेच आहे की आपल्याला तिथली सुद्धा फारशी माहिती नाही. हे एका फक्त संदर्भात कळलेलं आहे की ते मुंबईत 25 वर्ष होते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वामींनी आपल्या स्वातंत्र्य लढ्यात सुद्धा प्रचंड योगदान दिलं आहे. त्याबद्दल आपण पुढच्या लेखात बघणारच आहोत. आणि खास करून कर्दळीवनाचा इथे उल्लेख केला आहे, त्याबद्दल मला थोडंसं सांगायचं आहे की कर्दळीवन इतकं सुंदर आहे, आजही आहे. आणि तिथे इतके गर्द झाडी आहे, तिथे हजारो वर्षांचे वृक्ष आहेत. म्हणजे तेव्हा तर ते किती सुरेख असेल, किती सुंदर असेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथे मोठमोठ्या रसायन शाळा होत्या. रसायन शास्त्रज्ञ होते तिथे. कर्दळीवनात त्यांनी कायाकल्प, किमयाकल्प ह्यासारख्या सिद्धी प्राप्त केल्या स्वामींनी. म्हणूनच ते 740 वर्ष अगदी, म्हणजे त्यांची कांती इतकी तुकतुकीत होती, इतकी काय म्हणू आपण, खूप म्हणजे एकदम एवढे ते वर्षांचे होते असं वाटतच नाही. इतके ते अर्थातच त्यांची तपश्चर्या आणि ते म्हणजे देवच होते किंवा आहेतही आजही आपल्यात. पण एवढी त्यांनी साधना केलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांपर्यंत पोचायला हव्यात, एवढाच माझा हेतू आहे. आणि मला नक्की माहिती आहे की तुम्हालाही या सगळ्या गोष्टी ऐकायला नक्की आवडतील. तर कृपया तुम्ही माझं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.